नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 1 वर्षाच्या बाळासाठी टोपडं कसं शिवायचं ते दाखवणार आहे। या ठिकाणी बघा मी चौकोनी कपडा घेतलेला आहे। हा 15 बाय 15 चा आहे। तर या ठिकाणी बघा आपल्याला सर्कल मध्ये कट करायचं आहे, तर मी 4 पदरी अशी घडी घालून घेते। तर या ठिकाणी बघा 7.5 आहे, दोन्ही साइडनी 7.5 घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी बरोबर मध्यापासून राऊंड मध्ये 7.5 वरती मार्किंग करून घ्यायची। तर याच्यासाठी अस्तर सहित आपण आता ही कटिंग करणार आहे। व्यवस्थित गोल आला पाहिजे ते बघून घ्यायचं। तर या ठिकाणी बघा कटिंग करून घेते। आता कटिंग केलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर शिवून घ्यायचं। उलट सुलट बघून घ्यायचं। आणि आता या ठिकाणी बघा कडेने आपण पाव इंच अंतरावरती किंवा कडेला एकदम शिलाई करायची। आता शिलाई करून घेतली तर या ठिकाणी बघा 15चं आपलं सर्कल झालेलं आहे। या ठिकाणी मी डबल दोरा भरून सुई भरून या ठिकाणी धाव टाके घालून घेते पूर्ण राऊंड मध्ये। तर हे टाके आपले एकसारखे आले पाहिजे याची काळजी घ्यायची की जेणेकरून टोपड्याचा लुक व्यवस्थित एकसारखा दिसला पाहिजे। त्यानंतर ह्या चुन्या जे आपण घेतलेल्या आहेत तर त्या सगळ्या एकसारख्या आल्या पाहिजे। मग आपण ह्या एकसारख्या करून घ्यायच्या। त्यानंतर पूर्ण असं चेक करायचं आणि जिथं पहिले ज्या ठिकाणावरून आपण धाव टाकायला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे। पण त्या पहिले आपल्याला ह्या चुन्या सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या। लॉक करायच्या पहिले सुद्धा आपल्याला टोपड्याचा किंवा डोक्याचा किती घेर आहे तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणचं घेर पाहिजे। तर आपल्याला 20 इंच घेर पाहिजे तर तो मोजून घेते। तर ह्या ठिकाणी 19 आलेला आहे आणि आपल्याला 1 इंच कमी पडते। तर 1 इंच आपल्याला लूज ठेवायचं। त्यानंतर परत एकदा चुन्या व्यवस्थित घालून घ्यायच्या। तर हे प्रमाण आपण लहान सुद्धा करू शकतो। 7.5 घेतलेलं आहे तर त्याच्या आतील 1 वर्षाच्या आतील मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी 7 इंच 6 इंच 6.5 इंच 5 इंच पर्यंत सुद्धा 1 महिन्याच्या बाळासाठी 5 इंचाचा घेर घ्यायचा। म्हणजे 10 चं सर्कल असलं पाहिजे। तर मी या ठिकाणी लॉक करून घेतलं। लॉक केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकसारख्या मी आपल्या ह्या जे धाव टाके घातलेले आहेत तर ते व्यवस्थित करून घेते। त्यानंतर या ठिकाणी बघा 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। 3 ते 4 इंचाची ही पट्टी तयार करून घ्यायची। ही पट्टी सुद्धा आपल्याला पूर्ण घेरापेक्षा अर्धा इंच जास्त हवी। तर ती बंद करण्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाहिजे। तर या ठिकाणी अशी मार्किंग करायची आणि आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचं। त्यानंतर एकदा आणखीन चेक करायचं। तर शिलाई मार्जिन सहित आपल्याला आता या ठिकाणी बघा मी लॉक करून घेते। लावताना परत एकदा चेक करते कारण हे धाव टाके आपण घातलेले आहेत। तर आता आपल्याला ही पट्टी लावताना तर धाव टाक्यांनी जे आपल्या चुन्या आलेल्या आहेत तर त्या पुढे मागे होतात। तर ती पट्टी लावत लावत आपल्याला त्या चुन्या सुद्धा व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड मध्ये ही पट्टी लावून घ्यायची आहे। खालचं टोपडं आपलं सरळ ठेवलेलं आहे आणि वरची पट्टी आपण उलट घेतो। आतल्या साइडला आपण दुमडणार आहे। तर ही पट्टी तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात।
4 इंचाची घ्यायची, 3 इंचाची किंवा 5 इंचाची, ते आपल्या आवडीप्रमाणे बदल करू शकतात. जेवढं आपल्याला याला डिझाईन करता येईल ते आपण करू शकतो. तर मी आता तुम्हाला दाखवेन की मी याच्यामध्ये कसा लुक देते. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे टोपडं कसं झालं तयार ते तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि ही जी आपली वरची पट्टी आहे ती आपण बरोबर दुमडून घ्यायची. आतला जो ओपन भाग होता तो सुद्धा आतमध्ये जातो. त्याच्यावरती आपण दाब टीप देतो. तर या ठिकाणी बघा आपलं टोपडं किती छान दिसतंय. पूर्ण लॉक करायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे टोपडं झालेलं आहे. तर पूर्ण चेक करायचं की आपली पट्टी व्यवस्थित लागली गेली की नाही. तर याच्यावरती आता आपल्याला लेस लावायची आहे. तर लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात किंवा या ठिकाणी मणी लावू शकतात किंवा एखादा फूल तयार करून सुद्धा तुम्ही पूर्ण आता ही लेस लावलेली आहे. तर लेस लावल्यानंतर तुम्ही याच्यावरती समोरच्या साईडला किंवा साईडला घेण्यासारखं याच्यावरती एखादं छोटंसं फूल बनवा. अशा पद्धतीने आपलं टोपडं तयार झालं. तर तुम्हाला हे टोपडं 1 वर्षाच्या बाळासाठी कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर असेच नवनवीन तुम्हाला टोपडे दाखवण्यात येतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे